कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भैरवमय, या शब्दाची काय गरज? हा ना, गरज आहे. आणि गरज म्हणण्यापेक्षा हे माझं कर्तव्य आहे. कसं आहे बघा, तुमची लेक माझ्या लेकीचा आयुष्यभर आवाज बनून राहील म्हणून वचन दिलंय ना तिने मला. आणि ती तिचं वचन नेटाने पाळते, इतक्या कठीण परिस्थितीतही. तेव्हा मी माझा शब्द नको का पाळायला? हो की नाही जयंती? मग परफेक्ट टायमिंग, परफेक्ट डायलॉग बरं का. पण खरं सांगते, आज तुम्ही देवासारख्या धावून आला तो अगदी बाई खूपची राहिले असतो मी या घरात. तुम्हाला माहितीये का, नुसतं पाणी पिऊन दिवस काढावा लागला असता. स्किन चुकून गेली असते हो माझी. बरं झालं देवासारख्या धावून आला तो तुम्ही. कसं एकनाथराव, तुम्हाला वाटत असेल की भैरवी माई कधी कधी किती चिडतात, चिडून नको नको ते बोलतात आपल्याला. हो ना सखदेवा? राग येत असेल ना माझा? पण अहो ते सगळं तुमच्या काळजीपोटी असतं, तुमच्यावरच्या प्रेमापोटी असतं हे सगळं. अहो किती झालं तरी सावलीला लहानाची मोठी केलीये मी, तिचा सांभाळ केलाय. मग जेव्हा ती इथं नाहीये तेव्हा तुम्हा सगळ्यांची काळजी घेणं माझी जबाबदारीच आहे ना. हा हो ना जयंती? बरं, सावलीला फोन करून कळवायला हवं की तुम्ही सगळेजण इथं ठीक आहात, मी आहे इथे तुमची काळजी घ्यायला. जयंती, जरा फोन लाव सावलीला. रिचार्ज संपलंय ना, ते पैसेच नाहीत. काही हरकत नाही, मी लावते. खूप काळजी करत असेल हा ती. भैरवी माई? हॅलो माई. सावली बाळा, कशी आहेस? मी ठीक आहे. काय झालं? काय ग, माझी मैत्रीण बरं वागवते ना तुला? अगं काही नाही, जरा घरी आले होते आपल्या, म्हटलं महिना पूर्ण झालाय, सो थोडा किराणा माल, वाण सामान सगळं घेऊन आले होते, सगळ्यांची चौकशी करायला आले होते. कसं आहे, तू दिलेला शब्द पाळते म्हटल्यावर मीही माझा शब्द पाळायला हवा ना. हो की नाही? माहितीये का सावळे, काय काय आणलंय भैरवी माईंनी, म्हणजे 2 महिने काय पाहायची गरजच नाही बघ. अगं तेल आणलंय, पापड आणले, मसाले आणले, डाळी आणले, तांदूळ आणले, गहू आणलाय. फक्त माझा फेस पॅक तेवढा राहिला, तर तो फेस पॅक आहे ना भैरवी जयंती. मी बोलू? सावली बघ, तू म्हणत असशील भैरवी माई चिडतात, बोलतात, पण तुला हेही माहिती आहे की तुझी भैरवी माई शब्दाला किती पक्की आहे. आणि तेच संस्कार मी तुझ्यावरही केलेत. म्हणजे तू तुझं दिलेलं वचन, तुझा शब्द तू मोडणार नाहीस. हो की नाही? बाळा, सध्या कार्यक्रमांची खूप लगबग आहे. तेव्हा येशील ना कार्यक्रमांना? नमस्कार.
चला येते मी हं? चल तारा. हा माझ्या जगन्नाथजी. बाई 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 ओ थाडच म्हणावं का निर्लज्जपणा हा? आमच्या सावळीला लेख लेख म्हणता ना तुम्ही. आणि तिच्याच लग्नात आमच्या इज्जतीचा पार तमाशा करून टाकला तो तुम्ही. आणि एवढं सगळं घडवून आणल्यानंतर बी आमच्या दारात यायची हिंमत झालीच कशी तुमची. त्याला काय म्हणतात माहितीये का? निर्लज्जम सदा. सुनबाई तुम्ही बोलू नका. जगन्नाथजी आत्ताच्या आत्ता आल्या पावली माघारी निघा. राजकुमार, आपल्या कंपनीच्या मागे जी झोपडपट्टी होती ना, त्यात आपल्या कंपनीचे स्टिकर्स लावून लेबलिंग करून जो डुप्लिकेट माल विकत होते तो माल पकडला गेला ना रे. माल पकडला गेला. हां. गोडाऊन पण सील झालंय. हां. लोकल गुंड आहे, पोलीस काही स्ट्रॉंग कारवाई करत नाही त्यांच्या. नाही मग घ्यायला हवी. कारण हे असे खोटारडे लोक सुटता कामा नये. स्ट्रिक्ट काय ते ऍक्शन घ्यायला हवी. एक काम कर, या वकिलाने काही होत नसेल ना तर वकील बदल एखादा मोठा वकील ने. पैशाची चिंता करू नकोस. मॉम, बाहेरच्या खोटारड्या लोकांना शिक्षा देण्यासाठी आपण लॉयर्सची लाईन लावू, पण घरात जे खोटारडे बसलेत त्यांचं काय करूया? या मुलीला आपण किती दिवस ठेवून घ्यायचंय घरात अजून? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.